संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 1125 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने दिली आहे। त्यानुसार अद्यापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 73,008 झाली आहे। अमरावती जिल्ह्यातील 11 बाधितांचा मृत्यू झाला आहे। त्याखेरीज अमरावती जिल्ह्यात उपचारासाठी दाखल वर्धा जिल्ह्यातील 1, नागपूर जिल्ह्यातील 1 अशा 2 बाधितांचा मृत्यू झाला आहे। एकूण 13 बाधितांचा मृत्यू झाला आहे। 82 वर्षीय महिला साईनगर अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय, 58 वर्षीय पुरुष किरण नगर अमरावती एक्झॉन रुग्णालय, 48 वर्षीय महिला वाठोडा खुर्द तिवसा तुळजाई रुग्णालय, 75 वर्षीय पुरुष कोल्हापुरी गेट जिल्हा कोविड रुग्णालय, 50 वर्षीय पुरुष अचलपूर जिल्हा कोविड रुग्णालय, 70 वर्षीय पुरुष म्हाडा कॉलनी जिल्हा कोविड रुग्णालय, 84 वर्षीय पुरुष पूर्णानगर जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय महिला वरुड जिल्हा कोविड रुग्णालय, 50 वर्षीय पुरुष अचलपूर जिल्हा कोविड रुग्णालय, 50 वर्षीय पुरुष चांदूर बाजार जिल्हा कोविड रुग्णालय, 40 वर्षीय पुरुष महेंद्र कॉलनी अमरावती जिल्हा कोविड रुग्णालय, 74 वर्षीय पुरुष कारंजा घाडगे वर्धा बाराबदी रुग्णालय, 70 वर्षीय पुरुष नागपूर जिल्हा कोविड रुग्णालय या 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती।